नियती कधी असा काही डाव खेळते की संपूर्ण आयुष्यच कोलमडून पडतं। साताऱ्याच्या मातीतील एक हिरा जिने 7 समुद्रापार नासा सारख्या जागतिक संस्थेपर्यंत मजल मारली होती, आज ती आपल्यात नाही। तब्बल 13 महिने मृत्यूशी झुंज देणारी साताऱ्याची लेक नीलम शिंदे हिचा लढा अखेर संपला। एका अपघाताने तिची स्वप्न हिरावली आणि कोमात गेलेली ही लेक अखेर देवाघरी गेली, पण जातानाही तिने अनेकांना आयुष्य देऊन गेली। कसं पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। ही दुर्दैवी घटना घडली 14 फेब्रुवारी 2025 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्नियात सॅक्रामेंटो येथे नीलम रस्त्यावरून चालत असताना एका सुसाट वाहनानं तिला मागून धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की नीलमच्या डोक्याला गंभीर इजा झाली, कवटीला फ्रॅक्चर झालं आणि हात पाय अनेक ठिकाणी मोडले गेले। त्या क्षणापासून नीलम कोमात गेली। सॅक्रामेंटोच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू झाले। लेकीच्या अपघाताची बातमी मिळताच साताऱ्यात राहणारे वडील तानाजी शिंदे आणि मामा संजय कदम यांची पायाखालची जमीन सरकली। त्यांना मुलीला भेटायला अमेरिकेला जायचे होते, पण व्हिसा मिळणं हे मोठं आव्हान होतं। अशा वेळी भारत सरकारने मदतीचा हात दिला आणि विशेष विनंतीवरून अमेरिकन दूतावासाने तातडीने व्हिसा मंजूर केला। यामुळे नीलमच्या पडत्या काळात तिचे कुटुंबीय तिच्या सोबत राहू शकले। नीलमने तब्बल 400 दिवसांहून अधिक काळ मृत्यूची लढा दिला। तिचे मामा संजय कदम सांगतात की ती डोळे उघडून बघायची, पण ती कोणालाच ओळखत नसायची। तिचे हात पाय बरे झाले होते, जखमा भरल्या होत्या, मात्र मेंदूने प्रतिसाद देणं बंद केलं। सर्वांना वाटलं होतं की एखादा दैवी चमत्कार होईल आणि आपली लेक पुन्हा बोलू लागेल, मात्र 26 मार्च रोजी फुफ्फुसात झालेल्या संसर्गामुळे तिची प्रकृती अधिक खालावली आणि 28 मार्च 2026 रोजी तिने अखेरचा श्वास घेतला। नीलम आज आपल्यात नाही, पण जातानाही तिने माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे। शिंदे कुटुंब दुःखाच्या डोंगराखाली दबलेले असतानाही नीलमचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। तिचे डोळे आणि त्वचा दान करण्यात आली। तिच्या या निर्णयामुळे कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश येईल। 7 एप्रिल 2026 रोजी अमेरिकेतील माउंट वर्नॉन मेमोरियल पार्क येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे तिचे वडील शेवटच्या क्षणी तिथे उपस्थित राहू शकले नाही। नीलम अत्यंत हुशार होती। तिने नासामध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केली होती। तिने साताऱ्याचे नाव 7 समुद्रापार उज्ज्वल केले होते, पण काळाने तिची झेप मध्येच थांबवली। साताऱ्याची ही लेक आता कायमची शांत झाली। नीलमला आमची भावपूर्ण श्रद्धांजली। तिने दिलेल्या या लढ्याला आणि तिच्या कुटुंबाच्या त्यागाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही।